सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडलाय। फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजेंनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। वाजेंनी आमदार फरांदे आणि अहिरेंच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली, तर भाजप शहराध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नाशिक शहर विकासाच्या कामासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जातंय। सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगिळांनी एसटी परिवहन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। सांगली आगाराला केवळ 5 बसेस देण्यात आल्याने गाडगिळांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच आणखी नवीन बसेस द्याव्या अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केली आहे। नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षा चालकांनी सामान्यांना मारहाण केली आहे, तर शालिमार चौकातली ही गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गाडीतली व्यक्ती तसंच महिला सुद्धा हात जोडून माफी मागत होती, तरी सुद्धा या गुंड रिक्षा चालकांनी मारहाण सुरूच ठेवली। तर या मुजोर रिक्षा चालकांची सामवर बातमी दाखवताच पोलिसांनी त्यांना तातडीने बेड्या ठोकल्या। हिंदूंनी झटका मटण खावं, हलाल मटण खाऊ नये अशा आशयाचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। राणेंच्या वक्तव्यानंतर खाटीक समाज आक्रमक झाले। आम्ही हलाल मटणच विक्री करणार अशी भूमिका खाटीक समाजाने घेतली आहे। त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा निषेध केलाय। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आनंदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाचा कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आला। या संदर्भात साम टीव्हीने बातमी दाखवताच ठाणे पोलिसांनी गाडी मालक आणि चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे। तसंच आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास न देण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला। दर 90,600 रुपये प्रतितोळा झाला। सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले। परभणी जिल्ह्यात 3 दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असून तापमान 38 अंशांवर गेलंय। वाढत्या तापमानाचा फटका सर्वांनाच बसतोय। कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यांसह गल्ली बोळात देखील रस्ते सामसूम पाहायला मिळत आहेत। जळगावमध्ये उन्हाचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणे आणि चक्कर येणे अशी वेगवेगळी लक्षणं यातून दिसून येतात। उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात हवामानात काही बदल दिसून येत आहेत। दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह देशाच्या अनेक भागात गारपिटीमुळे हवामान बदललंय। गारपिटीनंतर जोरदार वारे वाहत असल्यानं सौम्य थंडीही वाढली आहे। भारतीय हवामान विभागाने डोंगराळ भागात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली। भारतीय हवामान खात्याने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाबाबत येलो अलर्ट जारी केलाय। जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गा, बारामुल्ला परिसरात बर्फवृष्टी झाली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। अर्थसंकल्पात नवी मुंबई आणि खारघर या ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे। सोबतच नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केला जाणार आहे। रोजगार वाढीसह विकासाला यामुळे चालना मिळणार आहे। बदलापूर जवळच्या आयटी नदीत आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचा व्हिडिओ समोर आलाय। नदीत तरुण बुडत असताना काठावरून त्याचे मित्र व्हिडिओ बनवत असल्याचा प्रकार समोर आलाय। नासिर शेख हा धुळवडीच्या दिवशी मित्रांसह आपटी नदीत पोहण्यासाठी गेला होता। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला। तिथल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ चित्रित केला। कल्याणच्या रेल्वे स्कूलमध्ये 8 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केली आहे। शिक्षिकेने मारहाण करताना मुलाला लादीवर बसवलं। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। स्वतःचा राग मुलावर काढल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय। पोलिसात मारकुटा शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झालाय।
विरारमधल्या मनवेलपाडा मेडिकल दुकानातून आईस्क्रीमची चोरी करणाऱ्या 2 तरुणांना चांगलंच भोवलंय। हे दोघे जण तरुण मालकाचे दुकान लक्ष चुकवून फ्रीजमधील आईस्क्रीम चोरी करत होते। याच दरम्यान त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला। हिंगोलीत ठाकरे गटाने महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले। सोनगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठीच महसूल प्रशासनाचं सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाच्या दारात ढोल बजावत आंदोलन केले। पुण्याच्या वाघोलीत अळी परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करतायत। पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा खंडित झाल्याचं कोणतंही कारण न देता पाणी कपात केलं। त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय। गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न उधळून लावलाय। माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक आणि साहित्य पोलिसांनी नष्ट केले। यावेळी एक भरमार बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे। तर जंगल परिसरात माओ विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले। कोल्हापूरच्या शाहूवाडीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळाले। अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे। महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सिंधुदुर्गात कोट्यावधी रुपयांच्या दारूवर रोलर चढवून अवैध साठा नष्ट केलाय। महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती। याची माहिती मिळताच एक्साइज विभागाने अवैध दारू साठा जप्त केलाय। यामध्ये जप्त केलेले 2,69,00,000 दारू साठ्यावर रोलर फिरवून नष्ट करण्यात आले। बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारने दणका दिलाय। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता। संभाजीनगरमधील वेरूळ लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला। यावेळी पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली। अनेक जण जखमी झाले असून काही पर्यटकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुण्यात नरेगावच्या सोसायटीने 32 सोसायट्यांचा रस्ता अडवलाय। ग्रीनलँड काउंटी सोसायटीने 12 मीटर डीपी रोड अडवून त्यात सोसायटीचे गेट तसेच गणपती मंदिर बांधून रस्ता अडवलाय। पीएमआरडीकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अतिक्रमण काढले जात नसल्यानं हायकोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याचमुळे नागरिकांनी आंदोलन केले। जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केलाय। शेतात पाणीचा भरणा करण्यासाठी शेतकरी जात असताना रानडुकराने हल्ला केला। जखमी झालेल्या शेतकऱ्यांचा एक हात फ्रॅक्चर तर एका हाताला जबर मार लागल्यानं गंभीर जखमी झाले। वन विभागाने रानडुकराला जेरबंद करण्यासाठी मागणी यावेळी केली।